इकडे खूपच आहेत म्हणून जरा बघावं लागतं इकडे तिकडे. बघा नदीचा व्ह्यू बघा. सिक्स किलोमीटर डन, 6 किलोमीटर. आणि आता पुढे काय करायचं बघूया. तिथून वरती जायचं कान्हेरी केव्सला. हे बघा इथं आपण आलो. आता वरती चढत जायचं आहे. इकडे जायला तिकीट असणार वरती. तिकीट काउंटर वाटते. चला बघूया. सो हे बघा इथून आपण आता आलोय गेटच्या इथून आणि वर चाललो आता फिरून. असं इकडे पेमेंट तर झालेलं नाही आहे कारण सुट्ट्या नव्हत्या त्यांच्याकडे. आणि ऑनलाईन ट्राय करतो तर ऑनलाईन होत नाही कारण नेटवर्कच नाही आहे. आणि त्यांना पण ते जमत नाही. ते बोलले वरून जाऊन ये मग बघूया आपण. चला हे बघा व्ह्यू असा कायसा. हे बघा आलोय वरती आपण. एकंदर नजारा आणि माकडं खूप आहे तिथे. हा बघा झाडाच्या मागे पण आहेत. सिक्युरिटी वगैरे आहेत पण त्रास देत असणारे लोक म्हणून माकडं म्हणून सिक्युरिटी वगैरे आहे तिथे. 105 लेण्या तिथे. बघूया कुठे कुठे जायला होतं. आपलं 105 तर पुरू शकत नाही. इकडं दिवस जायचा आपला. इकडे जायचं आता. हे बघा नजारा वरून. आता इथून चढून आलो आपण खालून. आणि हे बघा छोट्या छोट्या लेण्या तिथे. पोहण्यास सक्त मनाई. इथे असणार पावसाळ्यामध्ये ॲक्टिव्ह असणार आहे पाणी इथे. आणि इथे इथे धबधबा असतो. मी इथे बघितलं रील्स वगैरे. हेच ते स्पॉट आहे. इथे धबधबा वगैरे असतो. आणि ब्रिज बघा भारी वाटतं एकदम. आता ह्या आपले जर्नीचे ब्लॉगचे 2 व्हिडिओ होतील मे बी. बघूया आता किती व्हिडिओ होतात. इथे माकड खूपच आहेत म्हणून जरा बघावं लागतं इकडे तिकडे. बघूया आता किती व्हिडिओ होतात. या हिशोबाने एक ट्रेलचा बनवू आणि हा एक वेगळा बनवू. सो कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये. हे बघा तिकडून आलो आपण आणि इकडे आलो. आता बघूया काय आहे ते. लेण्याच आहेत बाकी काय नाही. ते नंबर टाकलेत 6. पण बघणार काय एकदम वेळ काढून. पण माकडांचा खूप त्रास आहे ते. हे बघा बसलाय बघा. हा बघा काळा तोंडाचा.
तो बघा तिथपर्यंत मी गेलो आणि रिटर्न आलो, कारण माकडं जास्त आणि कोण नाही ते. बाकी हे बघा, मला असं वाटतं शनिवार रविवार असेल ना, लोक असतील त्यावेळी इथे आलं तर बरं होईल, कारण जास्त लोक असतील. आणि पण इथे बघा इकडे पण एक चढायला आहे वरती, बघूया चला. इन्क्लाइन आहे पूर्ण. वरचा व्ह्यू बघा वरून एकदम, तिकडे होतो आपण मगाशी. व्ह्यू बघा एकदम भारी व्ह्यू आहे. बाकी आता आपण इथून निघतोय. थोडासा काय जेवढं भेटेल तेवढं एक्सप्लोअर केलंय, कारण इथं माकडं खूप आहेत, तर रिस्क नाही घ्यायची आपल्याला. वरून बघा नजारा मस्त इथे एकदम. रेस्टला वगैरे पण आहे खाली, कॅन्टीन आहे तिकडे खाली बघा. इथे बसायला वगैरे थोडा रिलॅक्स. पुढे कुठे जायचं आहे ते सांगतो लवकर. बघितलं असेल बसने आता आपण इकडे उतरलोय. हे बघा हे गार्डन मगाशी पण जाताना इथून आलेलो आपण. आणि लाईन सफारी वगैरे करत असेल तर इकडून जावं लागेल तुम्हाला. आणि कान्हेरी केव्ह जिथे वरती आलं, वरतून निघतानाच मला आपली बेस्टची बस भेटली आणि चांगली एकदम AC बस 20 रुपयामध्ये खाली आणते तुम्हाला. आता ती मेन गेटवर गेली. मला इथे जायचं होतं आतमध्ये, म्हणून त्यांनी आम्हाला इथे सोडलं. सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे बेस्टचा. 3 गाड्या आहेत त्या लोकांच्या, 3 बस आहेत. एका बसला 10 फेर आहेत दिवसाला, म्हणजे चांगले अवेलेबिलिटी आहे. शनिवार रविवार जास्त असतात बोलतात. सो आलाच तर तुम्ही बेस्टचा पर्याय निवडा. आता इथून कसं आहे पुढे ते मला माहीत नाही, बघूया सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. बघा इथे बोटिंगसाठी आहे. व्ह्यू मस्त एकदम बघा, फुल एकदम भारी वाटतं. झाडं दोन्ही बाजूने आणि हे बोट्स आहेत वाटतं. एवढा याच्यातच बोटिंग असणारी. हे बघा आता नदीच्या किनारे एकदम बसलं आहे. आणि 30 रुपयामध्ये कलिंगड एवढं एक प्लेट आहे, म्हणजे छोटी. आणि खाऊया आणि बघूया आता पुढे एक्सप्लोर करूया. बघा नदीचा व्ह्यू बघा. इथे तुम्ही बोटिंग घ्याल तर इथे असं बोटिंग करू शकता. सिंगल बोटिंग नाही आहे, डबल आहे. त्याच्यामुळे ना तर मी केली असती, मजा येते बोटिंग करायला. आणि इथून आता आपण आलो पुढे. हा मेन गेटच्या इथूनच खाली येतो रोड. समजा जर तिकडून तुम्हाला यायचं नसेल त्या रोडने, तर इथून येऊ शकता एकदम नदीच्या बाजूने. मस्त आहे पण एकदम. जरा बरं रिलॅक्स वाटलं मला तिकडे बसून. खाल्ला मस्त कलिंगड घेतलं. तो आता आपल्याला जायचं लाईन सफारीसाठी, तर मेन गेटला पुढे जावं लागेल. आणि तिथून मग बस किंवा बग्गी वगैरे काहीतरी आहे, जाऊया. चला काय भेटेल त्याने जाऊया, पण बघून येऊया. लास्ट टाइम पण मी जेव्हा आलेलो ते तिकडे नाही गेलो होतो, आणि ते फक्त फिरून घरी गेलो होतो, ते पण 10 वर्षापूर्वी. सो आता बघूया. इथे मस्त प्लेस आहे. पण इथूनच या तुम्ही आलात तर डायरेक्ट मस्त नदी किनारी डायरेक्ट तुम्ही लाईन सफारीसाठी जाऊ शकता. आणि कान्हेरी केव्हला जायचं तर तिकडून जावं लागेल तुम्हाला. काय नाही, छोटासाच पॅच आहे तो फिरायचा, 100 मीटरचा बस. बघा आता मेन गेटच्या इथे जाऊन तुम्हाला परत ह्याची तिकीट घ्यायची आहे 136 फक्त सफारीसाठी. बसेस लागलेले आहेत, पण अजून आपण इथेच आहे. 20 मिनटं झाली आहे. जरा 15 लोक भरल्याशिवाय सोडत नाहीत, मी बोललो होतो मागे पण व्हिडिओमध्ये. म्हणून आपण हे शेवटला ठेवलं आहे. बघूया आता कधी निघतोय, सांगतो तुम्हाला.
आता बघा फायनली अर्ध्या तासानंतर आपली बस सुटलेली आहे. आणि आता बघा हरिण दिसले आपल्याला. हे बघा पुढे तर किती हरण आहेत बघा इथे. हे बघा आता इथे दरवाजा ओपन झालाय, म्हणजे आपण चाललोय वाघ बघायला. इकडे वाघासाठी वेगळा आरक्षित लोकेशन ठेवले या लोकांनी. तर हे बघा शेवटी दर्शन झालं वाघाचं आपल्याला, पण तो झोपलाय. त्याची झोप डिस्टर्ब करायला आला आपण असं वाटतं मला. पुढे असेल अजून एक बघूया. हा बघा इकडे एक वाघ वॉक करते, मस्त वॉक दिलेला आपल्याला त्याने. राऊंड मारते वाटतं जेवण बिवून. उड़ गया वो. बघा बस गेलेली आहे आता आणि आपण खाली आलेलो आहे. जाऊन पण आलोय सफारी. 10 मिनिटात फिरलो असेल. ठीक आहे चला. हे बघा आता आपण चाललोय घरी. बस तर गेली आणि बघा हा एक्झिट जायला रोड आहे आणि इथून आपण पुढे जो लेफ्ट दिसतोय ना तिथून आलो. हे म्युझियम आहे. तिथे दोन तीन म्युझियम आहेत. तिथे आता पण नाही जात आहे कारण मोबाईलची बॅटरी पण उतरली आहे आणि वाजले 12:30. घरी जाऊन काम आहे. आज सकाळचं काम नव्हतं मला, म्हटलं जाऊन येऊया. आणि एक टिप देईन तुम्हाला की जर तुम्ही बसने जाता ना सफारीला, आता ज्या बसने मी गेलो तर तिथे रिटर्न येतानाच तिथे म्युझियमचे ते उतरा, नंतर मग तुम्ही चालत येऊ शकता. सो काही ना काही मिस होतं प्रत्येक ठिकाणी. तसं हे मिस झालं तर समजायचं. आणि बाकी आपला व्हिडिओ आता सांगा कसा वाटला वगैरे. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोवर या एकदम सुंदर वातावरणामध्ये निरोप घेतो तुमचा. चला बाय बाय. धन्यवाद.